नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. सगळ्यांना माहिती आहे की अराउंड 1चा रिझल्ट आलेला आहे 10वी नंतरच्या डिप्लोमा कोर्सेसचा. आणि आता पुढे कोणी काय करायचं हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की उद्या मी नेमकं उद्यापासून काय प्रोसेस मी करायची आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन, कॉलेज रिपोर्टिंग, ॲटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट, बऱ्याचशा ह्या संज्ञा तुम्ही ऐकल्या असेल. ह्या टर्म्स तुम्हाला समजून घ्यायला लागतील आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुणी नेमकं काय करायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, आता क्षमा मागतो, सुरू करू लवकर. आता आपण कालही बघितलं होतं, आजही आपण बघणार आहोत की ह्या एका राऊंडच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे काही आता विभाग पडणार आहेत. म्हणजे काही विद्यार्थी असे असतील ज्यांना पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे. पहिला ऑप्शन म्हणजे तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला होता त्यातल्या सगळ्यात टॉपचं एक नंबरचं जे कॉलेज आणि ब्रँचचं कॉम्बिनेशन होतं त्याला आपण फर्स्ट ऑप्शन म्हणतो. आणि तो जर मिळाला असेल, अशी काही विद्यार्थ्यांची स्थिती असेल. काही विद्यार्थी असे असतील त्यांना कॉलेज मिळालं आहे परंतु ते पहिल्या क्रमांकाचं नाही आहे, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 20व्या, 100, 150 जो काही नंबर आहे तिथला आहे. असे काही विद्यार्थी असतील. असे विद्यार्थी असतील ज्यांना कोणतंच कॉलेज मिळालं नाही. 3 प्रकारचे विद्यार्थी तर आपल्याला याच्यात असतील आणि काही जे असतील ऑप्शन फॉर्म भरला नाही किंवा काही अडचणीमुळे झालं तर ते विद्यार्थी आपण सोडून देऊ. परंतु या 3 विद्यार्थ्यांनी आता नेमकं पुढे काय करायचं आहे हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला मेन मुद्द्याला. आता आपण विचार करणार आहोत की पहिलंच ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे, म्हणजे ज्यांना ऑप्शन फॉर्ममधलं पहिलंच ऑप्शन अलॉट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्याबाबत आपण थोडीशी चर्चा आता आपण इथं करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की आपली स्थिती सध्या आपण इथे आहोत की आपल्याला सीट मिळालेली आहे. उद्यापासून आपल्याला काय करायचं, आता पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे त्याच्यामुळे नियमाप्रमाणे आपला जो ऑप्शन आहे तो ॲटो फ्रीज झाला. बरं, ॲटो फ्रीज का केला, तर सगळ्यात टॉप मोस्ट ऑप्शन तुम्हाला मिळालं, ह्याच्यापेक्षा वेगळं किंवा ह्याच्यापेक्षा अजून चांगलं हे ॲडमिशन सिस्टीममधून तुम्हाला काय मिळणारच नाही आहे. तुमचा सर्वोच्च जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे आता पुढे तुम्हाला जाण्यात काही अर्थ नाही. तुमचं जे ऑप्शन आहे ते आता फ्रीज झालेलं आहे. त्याला ॲटो फ्रीज म्हणतो. सिस्टीम त्याला फ्रीज करेल, तुम्हाला ते घ्यायलाच लागणार आहे. ही स्थिती तर तुमच्या आता लक्षात आली असेल. आता तुम्हाला उद्यापासून काय करायचं आहे, तर 1 ते 6 ऑगस्ट ह्या टाईम फ्रेम तुमच्यासाठी आहे. त्या दरम्यान तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करून सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. या व्हिडिओच्या शेवटी आपण सेल्फ व्हेरिफिकेशन डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जर काही एरर असतील, आता ते एरर कोणकोणत्या प्रकारचे ते आपण नेक्स्ट स्लाईडला आपण बघणार आहोत. जर काही एरर असेल तर तुम्हाला ऑनलाईन ग्रीव्हन्स टाकायला लागेल, तुमचं सीट होल्ड होईल. जर त्याच्यावरती निर्णय पॉझिटिव्ह आला तर तुम्ही पुढे जाऊ शकाल, अन्यथा तुमची सीट चालल्या जाईल, हे लक्षात ठेवा. तर सेल्फ व्हेरिफिकेशन फार गरजेचं आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन आता तुम्ही आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर सगळं व्हेरिफिकेशन केलं त्याच्यामुळे काय अडचण नसावी, परंतु जर काही असेल तर प्रॉब्लेम आहे, हे लक्षात घ्या. आपण त्याची नेक्स्ट स्लाईडवरती चर्चा करणार आहोत. जर काही एरर नसेल तर तुम्ही या कंडिशनला आहात. पहिलंच ऑप्शन भेटलेलं आहे, ॲटोमॅटिकली ते ॲटो फ्रीज झालेलं आहे सिस्टीमने. ॲटो फ्रीज म्हणजे पहिलं जर ऑप्शन तुम्हाला मिळालं, ऑप्शन फॉर्म जो भरला आहे त्यातलं 1 नंबरचा जर कॉलेज आणि ब्रँचचं कॉम्बिनेशन जे टाकलं होतं तुम्ही, समजा एखाद्याने टाकलं असेल GPP कॉम्प्युटर पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन GPP IT, तर पहिला ऑप्शन मिळाला म्हणजे GPP कॉम्प्युटर जर तुम्हाला मिळालं तर ते लॉक झालेलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ते घ्यायलाच लागणार आहे, कारण सगळ्यात पहिली मागणी तुमची तीच होती आणि ती तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची. आता सीट ॲक्सेप्टन्स फी ही प्रत्येकाला अनिवार्य आहे. ज्याला सीट मिळेल, जो सीट घेईल त्याला सीट ॲक्सेप्टन्स 1000 रुपये भरायचे आहेत. तुम्हाला ती ऑनलाईन भरायला लागेल. तुम्ही काय करायचं, सीट ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन भरायची आहे. तुम्ही जी प्रोसेस कराल त्याच्या शेवटी जसं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फी भरली तसंच हे आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरायची आहे. आणि शेवटी मग तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगला जायचं आहे. कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे काय, सिम्पल सगळे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. हे जे तुम्हाला कॉलेज मिळालं त्याचं अलॉटमेंटचं लेटर घ्यायचं आहे आणि कॉलेजला जाऊन त्यांची फी भरायची आणि डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात द्यायचे आणि तुम्ही त्यांचे होऊन जायचे. संपला विषय. कॉलेज कधी सुरू होणार आहे बोला. इथं आपलं आता संपलेलं आहे. म्हणजे ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं सिम्पलमध्ये, ॲटो फ्रीज झालेलं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची, कॉलेज रिपोर्टिंगला जायचं. आता जर तुम्ही काहीच केलं नाही असं असेल विद्यार्थ्यांचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, पहिलाच ऑप्शन चुकीनं पडला जातो, कोणीतरी भरलेला आहे, काका मामा आत्या भाऊ, आणि तुम्हाला माहीतच नाही कोणतं कॉलेज टाकलं ना, आता तुम्ही म्हणता यार मला ते नव्हतंच पाहिजे आणि ते कशाला टाकलं होतं. ते असं जर कंडिशन असेल, तुम्ही जर काहीच केलं नाही, याचा अर्थ असा होतो तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पण भरली नाही, याचा अर्थ असा होतो तुम्ही सीट सोडलेली आहे. तुम्ही या सिस्टीममधून बाहेर पडलेला आहात. कॅपच्या तुम्हाला दुसरा आणि तिसरा राऊंड खेळता येणार नाही. तुम्ही फक्त स्पॉट राऊंडला खेळू शकता. हे आता आपण क्लिअर केलेलं आहे. चला पुढे चलू. जे आपण एरर करेक्शनचं बोललो होतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करणार असाल, तुम्हाला जर काही एरर सापडले तर ते तुम्ही कोणकोणते एरर दुरुस्त करू शकता हे बघा. जेंडर तुम्ही
जर चुकीनं जसं दोनदा व्हेरीफाय त्यांनी केलंय, परंतु जरी चुकलं असेल तर जेंडर तुम्ही चेंज बदलू शकता तुमच्या फॉर्ममध्ये. परंतु जर समजा फिमेल चुकीनं झालं असेल आणि सीट जर फिमेलची मिळाली असेल तर तुमची सीट चालले जाणार, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मार्क्समध्ये काही चुकीचं आहे, परंतु मार्क्समधली एरर करेक्ट होईल, परंतु तुमचा मेरिट नंबर बदलणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कास्ट सबकास्टचं पण तसंच आहे. तुमची कास्ट तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतून ओपन कन्वर्ट होऊ शकाल डॉक्युमेंट नसल्यामुळे, परंतु ओपनमधून रिझर्व्ह कॅटेगरीत जाऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटीचे डॉक्युमेंट नसेल तर ते रिमूव्ह करू शकता, पण मायनॉरिटी सीट असेल तर चालल्या जाईल. डिसेबिलिटीचं पण तसंच, पीएची सीट मिळाली तर जाईल. डिफेन्सचं पण तसंच, तुम्ही डॉक्युमेंट नसेल तर रिमूव्ह करू शकता, पण जर सीट मिळाली असेल तर चालल्या जाईल. कॅन्डिडेटच्या टाईपही तुम्ही बदलू शकता. होम डिस्ट्रिक्टमध्ये जर काही अडचण आली असेल, होम डिस्ट्रिक्ट तुमचा जर चुकीनं पडला असेल दुसरा, किंवा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करताना वेगळं केलं असेल आणि त्याच्यामुळे तुमचा जर डिस्ट्रिक्ट चेंज होत असेल तर तुमची सीट जर होम डिस्ट्रिक्टची मिळालेली असेल आणि तुमचं आता अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट होत असेल तर ती सीट चालल्या जाईल, लक्षात ठेवा. TFWs तुम्हाला नको असेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता डॉक्युमेंट नसल्यामुळे, तर सीट जर तुम्हाला TFWची मिळाली तर ती चालल्या जाईल, हे लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्ही बदलू शकता, ठीक आहे. हे आपण थोडंसं डिस्कशन केलं. शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही करेक्ट केलेलं आहे. आपण ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता ती नौबत येणार नाही. परंतु जरी त्याच्यातून कोणी असं राहिलं तर तुम्ही आपलं व्हेरिफिकेशन करायचं आणि पुढे चालले जाते. आता चला, पहिलं आपण बघितलं ज्यांना पहिला ऑप्शन मिळाला असे विद्यार्थी आपण बघितलं. आता पहिलं सोडून इतर नंबरचं ऑप्शन मिळालं, म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 50वा, 100वा जो काय तो मिळाला आहे तुम्हाला. आता या बाबतीतही तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. जर तुम्हाला ॲक्शन घ्यायची असेल काही, तुम्हाला जर जे मिळालेले पर्याय ते जर घ्यायचे असतील तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. एरर असेल तर एरर करेक्शन करायचे, जसं पहिल्या स्टेपमध्ये झाले, ती सगळ्यांसाठी कॉमन आहे. एरर करेक्ट करायचं आणि मग इकडे यायचं. जर काही एरर नसतील तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे 2, कारण तुम्हाला पहिलं सोडून इतर क्रमांकाचं ऑप्शन मिळालेलं आहे. आता तुमच्यासमोर कसे 2 ऑप्शन कोणकोणते, त्यात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सेल्फ फ्रीज. आता सेल्फ फ्रीज ही काय गोष्ट आहे, तर सेल्फ फ्रीज म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन मिळालेलं आहे, आता टॉप मोस्ट तर मिळालेलं नाही आपल्याला, त्याच्यामुळे ॲटो फ्रीज नाही होणार. पण जे समजा मला तिसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन मिळालं, मला पहिलं हवं होतं पण तिसरं मिळालं आणि मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे, ठीक आहे. चला, मला एका कॉलेजचं मला कॉम्प्युटर हवं होतं पण आता IT मिळालं, मला कॉम्प्युटर नाही मिळालं, पण मला जे IT मिळालं ते ओके, मला काही अडचण नाही, मला ओके, मी फुल समाधानी आहे अशा केसमध्ये. आणि मला तर पुढे जायचं पण नाही, दुसऱ्या कॉलेजला खेळायचं नाही, दुसऱ्या राऊंडही मला जायचं नाही, मला आता काही घेणे देणं नाही, मला ओके आहे, मी फिट बसलेलो आहे. अशा वेळेस तुम्ही स्वतःहून ती सीट फ्रीज करू शकता स्वतःसाठी, त्याला सेल्फ फ्रीज म्हणायचं. मिळालेल्या ऑप्शनबाबत आपण जर पूर्णपणे समाधानी असो, पुढच्या दोन्ही राऊंड म्हणजे दुसरा आणि तिसरा राऊंड मला खेळायचा नाही आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतःहून सीट सेल्फ फ्रीज करू शकता. सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊन टाकायचं, सिम्पल फंडा. अजून एक दुसरा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजे बेटरमेंट नॉट फ्रीज. बरेचसे विद्यार्थी हा ऑप्शन चोखंदळतात आणि तो करायलाही पाहिजे, कारण मला 3 नंबरचा समजा कॉलेज मिळाला असेल, मला अजून 2 राऊंडमध्ये पहिल्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळवण्याचे चान्सेस आहेत. अजूनही मी त्याच्यात चांगले कॉलेजेस इन्क्लूड करू शकतो, कारण दुसऱ्या राऊंडला मी परत चांगला व्यवस्थित विचार करून फॉर्म भरू शकतो, ऑप्शन फॉर्म, काहीही अडचण नाही. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी हा बेटरमेंटचा जो ऑप्शन आहे तो चूज करतात आणि ते योग्यही आहे माझ्या मते. बेटरमेंटला तुम्ही जायला पाहिजे, एक कॉलेज हातात ठेवायचं, कारण आत्ता मिळालेलं कॉलेज कुठे जात नाही, कारण तुम्ही सीट ॲक्सेप्ट करता, ती सीट आपल्यासाठीच राहते. जरी दुसऱ्या राऊंडला काही मिळालं नाही तरी पहिल्या राऊंडचं मिळालेलं आपल्यालाच राहणार आहे. तिसऱ्या राऊंडला परत गेलो मी, तिसऱ्या राऊंडला काहीच मिळालं नाही तरी पहिल्या राऊंडचं मिळालं, ही जे सीट आहे आत्ताचं ते आपल्याला फायनल होणार आहे. त्याच्यामुळे आपली सीट कुठेही जाणार नाही बेटरमेंटला गेलो तर. पण लक्षात ठेवा, सेकंड राऊंडला जर दुसरं कॉलेज मिळालं तर पहिलं मात्र ॲटोमॅटिकली चाललं जाईल, कारण तुम्ही बेटरमेंटला गेलेला आहात. बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म हा बेटरच कॉलेजचा असला पाहिजे, स्वाभाविक आहे. उदाहरण देतो तुम्हाला मी, तुम्हाला सध्या 50,000ची नोकरी आहे आणि तुम्ही बेटरमेंटला गेला म्हणजे 60, 70, 80, 90, 100ला जाणार आहात तुम्ही, का 40,000चा ऑप्शन टाकणार आहात तिथं, 30,000चा ऑप्शन टाकणार आहात. जर तुम्ही टाकला 30,000चा तर 30 तुम्हाला लागणार आहे, 30 तुम्हाला तुमचंच पॅकेज तेच रिवाईज होणार आहे आणि 50,000चं चालल्या जाणार आहे, कारण तुमची मागणी ती आता बदलली, तुम्ही सॅटिस्फाईड आहात 30,000मध्ये. याचा अर्थ असा होतो. म्हणून तुम्हाला जे सध्याचं कॉलेज आहे ह्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन तुम्हाला सेकंड राऊंडला द्यायला लागतील. जसा सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर डिस्कशन डिटेल करणार आहोत. चला, बेटरमेंटला जर तुम्ही गेलात, सीट ॲक्सेप्टन्स फी दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला भरायची आहे, या कंडिशन आणि या कंडिशनमध्ये. आणि बेटरमेंटला जर गेलं तर तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या राऊंडची वाट बघायची आहे. मात्र तुम्ही जर सेल्फ फ्रीज केलं तर मग कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं. ह्या दोन्ही कंडिशनमधला फरक समजून घ्या. बेटरमेंट म्हणजे मला हातात ठेवायची सीट, पुढच्या राऊंडला जायचं आणि दुसरं ट्राय करायचं. दुसरं भेटलं तर पहिलं चालल्या जाणार, दुसरं बेटर ऑप्शन आहे माझ्या ते हातात राहील.
ते घेऊन मी अजूनही एक बेटरमेंटला जाऊ शकतो. काहीही अडचण नाही. तुम्ही 2 राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. परंतु असं असेल, की मला ते कॉलेज नकोच होतं, चुकीनं पडलं होतं ऑप्शन फॉर्ममध्ये. हे बघा, चुकीनं तर पडायला नाहीच पाहिजे. ऑप्शन फॉर्म ही पूर्णपणे खूप काळजी करून विचारपूर्वक भरायची गोष्ट आहे. ती काही अशीच कोणाकडनं तरी भरून घ्यायची गोष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. परंतु जरी आता ही कंडिशन असेल, की जे मला भेटले ते मला बिलकुल नको आहे, मग काय करायचं? तर तुम्ही काहीच जर केलं नाही, तर काय होईल? सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही भरणार नाहीत, सेल्फ व्हेरिफिकेशनही करणार नाहीत, काहीच केलं नाही. तर तुम्ही सीट सोडली. त्याचा अर्थ काय होईल? तुम्ही सीट सोडलेली आहे आणि आता तुम्ही पुढच्या राऊंडला ट्राय करणार आहात. बस एवढं तुमच्या हातात आहे. पहिला राऊंड तुमचा चालला जाणार. पहिल्या राऊंडलाच खरं तर स्ट्रॅटजी अशी आपली पाहिजे. पहिल्या राऊंडला एक बेस्ट कॉलेज हातात ठेवायचं आणि अजून बेस्टसाठी ट्राय करायचा. बेटर हातात ठेवायचं, बेस्टकडे जायचं. अजून तुम्ही सुपर फाईन करा तुमच्या स्वतःच्या ऑप्शन फॉर्मला, काही अडचण नाही. अजून वरती जा, काही अडचण नाही. चला, आपण बघितलं दोन्ही कंडिशनमध्ये. तिसरी कंडिशनमध्ये जास्त बोलण्यासारखं काही नाही. अलॉटमेंट झालेली आहे, परंतु तुम्हाला सीटच मिळालेली नाही. आता सीट मिळाली नाही तर काहीच करायचं नाही, कारण आपल्या डॅशबोर्डवर काहीच नाही आहे. तर आपण काय करणार? काहीच करायचं नाही. तुम्हाला चिंतन मंथन करायचं आहे, की सीट का मिळाली नाही. ढोबळमानाने 3 त्याचे कारणं असू शकतात. एक म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलाच नाही, किंवा भरला पण तो कन्फर्म केला नाही. दुसरं असं, की आपल्या मेरिटनुसार ऑप्शन टाकले नाही. मला 80% मार्क आहे, मी सगळे कॉलेज टाकले, 95ला क्लोज होणार आहे. कसं मिळणार आहे मला? मिळणारच नाही. त्याच्यामुळे हे आपल्या लक्षात घ्यायचं असतं, की आपल्या मेरिटप्रमाणे कॉलेजेस तिथं पडले पाहिजेत आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये, किंवा खूप कमी ऑप्शन्स दिले. आता मी ऑप्शन दिलेच जवळपासचे, पण मी 80 मार्क्स आहेत मला, 81-82ला क्लोज होणारे सगळे ऑप्शन टाकलेत. 80पर्यंत आलंच नाही. मी 79, 80, 81वाले कोणतंच कॉलेज टाकलं नव्हतं, मला कॉलेज भेटलंच नाही. असंही होऊ शकतं. तुम्हाला मंथन करायचं आहे, आपल्याला कॉलेज नेमकं का भेटलं नाही. तुम्ही जे कॉलेजेस तुमच्या ऑप्शन फॉर्म भरले, ऑप्शन फॉर्ममध्ये भरले होते, त्यांचे कट ऑफ जाऊन बघा, की किती अंतर पडले तुमच्यामध्ये. तुमचा अंदाज येईल. सेकंड राऊंडला व्यवस्थित फॉर्म भरा. डिस्कशन करूया सेल्फ व्हेरिफिकेशन या स्टेपवरती. स्टेप फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. इथं बरेचसे मुलं अडकतात. तर ही स्टेप सिंपल आहे. तुम्ही डॅशबोर्डवर जाणार, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुम्हाला डॅशबोर्डवरतीच सीट ॲक्सेप्टन्सची स्टेप इनकम्प्लीट म्हणून दिसेल लगेच. जे विद्यार्थी आहेत, जे बेटरमेंटला जाणार आहेत, किंवा सेल्फ फ्रीज करणार आहेत, किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालं आहे, तिथं दिसेल तुम्हाला की स्टेप इनकम्प्लीट. मग तुम्ही काय करायचं? पहिली स्टेप व्हेरिफिकेशनचीच आहे. तुम्हाला इनकम्प्लीटवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करायच्या. त्याच्यामुळे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारेल, कॅटेगरीचं विचारेल, मार्क दाखवेल, एवढे मार्क, मेरिट मार्क, ते सगळे ओके तुम्हाला करत जायचे. फरक नाही, त्याच्यामध्ये फरक नाही करत जायचं आणि ही संपून टाकायची. त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचाच आहे. ग्रीव्हन्सचा निर्णय झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ग्रीव्हन्सचा तो रिझल्ट आल्याशिवाय तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करता येणार नाही. आणि मग काय आहे, की जर चुकीची इन्फॉर्मेशनमुळे, समजा जसं आपण मागे बघितलं, की चुकीची इन्फॉर्मेशनमुळे जर तुम्हाला सीट मिळालेली असेल तर ती सीट तुमची चालल्या जाईल, तुम्हाला सीट मिळणार नाही, हे लक्षात घ्या. सर्व माहिती बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सरळ पुढे जाऊ शकता. मला वाटतं मागच्या वर्षी मी स्टेप बाय स्टेप ह्याच्यावरती व्हिडिओ पण केलेले, की कसं व्हेरीफाय करायचं. ते जर तुम्हाला मिळालं तर मी वरती याच्यामध्ये पण देईल, आय बटनमध्ये, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल, तो तुम्ही व्हिडिओ रेफर करू शकता. आता दुसरी एक टर्म्स आपण बार ऐकली, की कॉलेज रिपोर्टिंग. कॉलेज रिपोर्टिंग दुसरं तिसरं काही नाही, सिंपल आहे. जे कॉलेज तुम्ही आता सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज होणार आहे किंवा झालेलं आहे, त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे. त्यांना विचारायचं आहे, तुमचे काही फॉर्म आहेत का बाबांनो? ते फॉर्म घ्या, भरा, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? ते सगळं घ्यायचं, तुमचे डॉक्युमेंट, फीज घ्यायची, त्या कॉलेजमध्ये जायचं आहे, प्रत्यक्ष जायचं आहे, तिथं डिपॉझिट करायचं आहे, फीज अँड डॉक्युमेंट्स, आणि तुम्ही बोनाफाईड स्टुडंट त्या कॉलेजचं व्हायचं आहे. आणि तुम्ही कॉलेजला पुढचे तुम्ही त्या कॉलेजच्या संपर्कात राहून कॉलेज कधी सुरू होणार याची चौकशी करायची. पुढच्या राऊंडला तुम्ही जाणार नाही यात, तुम्हाला बाकीच्या ॲडमिशन सिस्टीमचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. जर या टर्म्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, मनामध्ये शंका असतील, तर आपण एक तुमच्या शंका मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. ज्या निवडक कमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया Q&Aचा, ज्याच्यावरती तुमच्या ज्या महत्त्वाच्या ज्या शंका आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना नेहमी उठणाऱ्या, ज्या नेहमी त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या, किंवा जे अडकणारे जे स्टुडंट त्या स्टेपमध्ये अडकतात, काही गैरसमज होतात बऱ्याच विद्यार्थ्यांचे, तर ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आपण त्या पिक करून व्हिडिओद्वारे आपण त्याच्यावर डिस्कशन नक्कीच करूया. थांबूया, ते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.